नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. बारामतीची लोकसभा निवडणूक इंटरेस्टिंग बनत चालली आहे. मवियाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे रिंगणात उतरणार आहेत, तर महायुतीचा उमेदवार कोण याबाबत सस्पेन्स कायम आहे. त्यातही शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे वेळ पडल्यास पक्ष सोडून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे इथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शिवाय सुप्रिया सुळेंविरोधात त्यांचे बंधू अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं आव्हान असण्याची दाट शक्यता आहे. पण पवार कुटुंबातील अनेकांनी सुप्रियाताईंसाठी प्रचाराचा सपाटा लावलाय. त्यामुळे भावकीत होणारी ही बारामतीची निवडणूक चर्चेत आली आहे. त्यामुळे आजच्या स्टोरी ऑफ द डे मधून बारामतीतील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊयात. शरद पवारांनी लोकसभा निवडणूक भावकीची केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. एवढंच नाही तर पवार कुटुंबातले सगळे सदस्य प्रचारात उतरवून झाल्यानंतर आता वॉचमॅन आणि कुकही प्रचारात उतरवा असा टोला राष्ट्रवादीनं लगावलाय. रोहित पवार, युगेंद्र पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, सई पवार, सुनंदा पवार अशी पवार कुटुंबातली सगळी मंडळी बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरली आहे. पवार कुटुंबातील सगळी मंडळी झाडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार करत आहेत. बारामतीत पवार घराण्यात राजकीय महाभारत सुरू असताना अजित पवारांसोबत फक्त जय पवार आणि पार्थ पवार प्रचारात आहेत. त्यातही पार्थ पवार अनेक दिवसांपासून बारामतीकरांना दिसलेले नाहीत. शर्मिला पवारांनी तर अजित पवारांनाही सुनवायला कमी केले नाही. तू चुलत्याच्या पुढे कसा बसेल? मी म्हटलंय रवींद्र आत्ताच्या आत्ता उठून चुलत्याच्या मागे जाऊन बस म्हटलं. चुलत्याच्या पुढे नाही जायचं. तू काही हो, तू सरपंच हो, तू पंतप्रधान हो, तू प्रेसिडेंट हो, तू काही हो, पण शेवटी वडील ते वडील, चुलता तो चुलता, मान तो मान. सुप्रियांसाठी संपूर्ण पवार कुटुंब प्रचारात उतरल्यानं राष्ट्रवादीचा तिळपापड झालाय. पवार कुटुंबातले सर्व सदस्य प्रचारात उतरवून झाले. आता पवारांच्या कुटुंबातील वॉचमन आणि कुक शिल्लक असल्याचा टोला राष्ट्रवादीनं लगावलाय. घरातले सर्व संपले. आता वॉचमन, गेटकीपर, कुक, गाई वासरं, गोठे हे सगळे स्क्रिप्ट लिहून आणतील. तुम्ही ती कितीही आणा ना, कितीही चक्रव्यूह तुम्ही आखलं तरी बारामतीचा नागरिक हा बारामतीचा परिवार आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का? इतक्या खालच्या पातळीवर हे सर्वजण उतरलेले असताना सुद्धा सुनेत्रा वहिनी, त्यांचे दोन्ही मुलं पार्थदादा असतील किंवा जयदादा असतील किंवा स्वतः अजितदादा यांनी संयम सोडलेला नाही. ही भावकीची निवडणूक केल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं. अरे तुला कोण तिथं विचारते? तुझं गाव बघ ना बाबा. पहिलं गाव बघ, तुझा वॉर्ड बघ. तुझी भावकी बरोबर आहे का बघ. मला तर भावकीमुळे फार अनुभव आला. तुझी त्याच्यामध्ये हे बघावं लागतंय तर पुढचं सगळं जमतंय. पवार कुटुंब राजकारण करत नाही असा वारंवार दावा केला जातो, पण पवार कुटुंबीय सुप्रियासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढतायत. त्यामुळं आता सगळेच पवार कुटुंबीय राजकारणी झालेत असं म्हटलं जाऊ लागलंय. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. दरम्यान महादेव जानकर हे बारामतीमधून लढणार असल्याची अफवा पसरवल्याचा आरोप होऊ लागलाय. राष्ट्रवादीनं ही अफवा तुतारीवाल्यांनी पसरवल्याचा आरोप केलाय. जानकर आणि भाजपनं मात्र यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे जानकरांच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. महादेव जानकर हे महायुतीचे बारामतीचे उमेदवार असतील या शक्यता अजित पवारांनी फेटाळून लावल्यात. महादेव जानकर महायुतीत आल्याचं रविवारी जाहीर झाल्यापासून बारामतीचा उमेदवार बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच महादेव जानकरांना दिलेल्या एका जागेबाबत महायुतीनं सस्पेन्स कायम ठेवलाय. त्यामुळे बारामतीचा उमेदवार बदलणार अशा चर्चेला आणखी जोर आला. आता राष्ट्रवादीनं जानकरांना परभणीची जागा देणार असल्याचं सांगितलंय. त्या चर्चेला काही अर्थ नाही. रासपचे जे नेते आहेत महादेवराव जानकर हे स्वतः परभणी
किंवा माढामधून इच्छुक होते. आदरणीय पवारसाहेबांनी पण त्यांना माढा देण्याचं सांगितलं पण होतं, ते त्यांनी बोलून पण दाखवलं. पण बारामती लोकसभा ते लढवतील यात ह्या सगळ्या कपोलकल्पित कथा आहेत. अजित पवारांनीही महादेव जानकरांच्या उमेदवारीची अफवा असल्याचं सांगितलंय. बारामतीचा उमेदवार लवकरच घोषित करू असंही ते म्हणाले. जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं. अरे वा, हे आता नाव आलं का, अरे वा आता हे नाव आलं का. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटून व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो. पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार. महादेव जानकरांना परभणीची जागा रत्नाकर गुट्टेंसाठी हवी आहे. महादेव जानकरांना लोकसभा लढायची आहे, मग त्यांना कोणत्या जागेचं आश्वासन मिळालंय हे समजायला मार्ग नाही. जानकरांच्या उमेदवारीची अफवा नेमकी पसरवली कोणी हे शोधण्यासाठी राष्ट्रवादीनं एव्हाना माणसं कामाला लावली असतील यात शंका नाही. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. तर दुसरीकडे विजय शिवतारेंच्या बंडखोरी मागे कोणीतरी असल्याचा संशय राष्ट्रवादीला आहे. अजित पवारांना कोंडीत पकडून कोणीतरी आसुरी आनंद घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. राष्ट्रवादीचा संशय हा महायुतीतल्याच मित्र पक्षांवर तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पक्ष आहेच ना. लोकशाहीचा मला अधिकार आहे, मला उभा राहण्याचा अधिकार आहे, लोकांना अपील करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार आहे ना, त्यामुळे मी लढणार. बारामतीत विजय शिवतारेंनी बंडाचा झेंडा कायम ठेवल्यानं राष्ट्रवादीला आता वेगळाच संशय येऊ लागलाय. विजय शिवतारेंचा बोलवता धनी कोणी वेगळाच असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. शिवतारेंची थेट अजित पवारांविरोधात बोलण्याची हिंमतच नसल्याचंही राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. विजय शिवतारेंच्या मागचा मास्टर माइंड कोण याचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी सांगितलं. शिवतारेची एवढी अवकातच नाही की तो एवढा बोलेल. शिवतारेच्या मागचा मास्टर माइंड दुसरा आहे. तो कोण आहे? सांगा. महायुतीतला सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या पूर्ण. पुरंदर किंवा बारामतीच्या लोकसभेमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ त्यावेळेस तो कोण मास्टर माइंड आहे हे तुम्हाला आम्ही जनतेसमोर क्लिअर करून सांगतो. अजित पवारांवर जी टीका होते त्याचा आसुरी आनंद कोणीतरी घेत असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. विजय शिवतारेंची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते असा टोलाही त्यांनी लगावलाय. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. ते थांबायला तयार नसतील तर शेवटी मला तर त्यांच्या तब्येतची फार काळजी आहे की ते असं का वागतायत. एकतर त्यांना किडनीचा पण आजार आहे, ते हायपर पण होत आहेत. आणि ज्यावेळेस माणूस असा हायपर होतो, परिवारात वैफल्यग्रस्त असतो, त्यावेळेस अशी विधानं होतात. शिवतारेंनी अजित पवारांविरोधात घेतलेली भूमिका हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत सुप्रिया सुळेंनी स्वतःला या वादापासून नामनिराळं ठेवलंय. विजय शिवतारे यांनी बंड अपक्ष म्हणून लढला. महायुतीमध्ये देखील आता हळूहळू खूप पडताना दिसतो. हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे ना. शिवतारेंचा कोणी बोलवता धनी असेल तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल. शिवतारेंना विरोधकांनी हाताशी धरलंय का हा प्रश्न आहेच. तसं नसेल तर अजित पवारांचं महायुतीतलं अस्तित्व कुणाला नकोसं झालंय का अशी चर्चाही या निमित्तानं सुरू झाली आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.